गुड इव्हिनिंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आम्ही पण मजेत. तर आमची भाची कंपनी ते सर्वजण आलेली होती. आदिराज पण आलेला होता. हाय करा आदिराज, हाय. ओवी आणि आदिराज खेळत होते बाहेर. ओवीने पण हाय केलं सर्वांना. तर आज होता सानवीचा बड्डे. तर माझ्या जावेच्या मुलीचा बड्डे होता आज. जावाची मुलगी पण आहे आणि आत्याची मुलगी पण आहे ही माझ्या. तर आमची चालू होती स्वयंपाकाची तयारी. तर ननंदबाईन त्या सर्व आलेल्या होत्या. आमची चालली होती स्वयंपाकाची तयारी. तर काय काय मेनू बनवणार आहे आज आम्ही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आता कांदे कापून घेते मी. कांदे, खोबरं, टोमॅटो ते सर्व चिरून घेतले ग्रेव्हीसाठी. तर पनीरची भाजी करायची होती. मसाले भात, चपाती आणि शिरा हे सर्व करायचं होतं. मसाले भात आमच्या मोठ्या नंदबाई करत होत्या. तर मस्तपैकी मसाले भात केला होता नंदबाईंनी. तर मसाले भात हा चुलीवर चालू होतं करायचं काम. तर तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे मसाले भात. पनीरचे छोटे छोटे पीस करून घेतले. तर सर्व स्वयंपाक आम्ही चुलीवरच केलेला होता. चुलीवरचं जेवण पण छानच होतं आणि खायला पण टेस्टी लागतं. तर आता मसाले भात झालेला होता. आता पनीरच्या भाजीची तयारी चालू होती. त्यासाठी खोबरं, कांदा, टोमॅटो हे सर्व परतून घेतलेलं होतं. आलं लसणाची पेस्ट पण केलेली होती. आता रवा पण चुलीवरच भाजून घेतला होता. आता शिरा पण चुलीवरच करून घेतला होता. तुम्ही बघू शकता. तर आम्ही सर्व स्वयंपाक हा चुलीवरच केलेला होता. आता शिरा पण झालेला होता. आता आम्ही पनीरची भाजी करून घेतो. त्यासाठी तेल टाकलं. तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली. 4 वाजता कढीपत्ता टाकला. आता हे चांगलं परतून घ्यायचे तेलामध्ये लालसर. त्यानंतर कांद्याची पेस्ट परतून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आमचा सर्व स्वयंपाक करून झालेला होता. पनीरची पण ग्रेव्ही झालेली होती. आता ओवाळून घेणार आहे आम्ही. आता सर्व स्वयंपाक झालेला होता आमचा. फक्त चपात्या बाकी होत्या. तर चपात्या आम्ही गरम गरम करणार होतो. तर आता ओवाळून घेतो.
नाही तिकडं नाही थोडं वरची पुसायला पाहिजे तिला चालू हात खाली हो ना. ओके अयो ओवीला पण आहे का? हां ओके इकडं बघा. ओके ओके Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Sanu. Happy birthday to you. तर आता सर्व बड्डेचं आवरलेलं होतं, वाळून घेतलेलं होतं सर्वांनी. आता जेवण करण्यासाठी बसलेले होते. तर जेवणामध्ये पनीरची भाजी, चपाती, मसाले भात आणि शिरा होता, पापड होते. तर अशा प्रकारे सानूचा बड्डे खूप छान पार पडला. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.